बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांच्यावर राजकीय द्वेषातून व सूडबुद्धीने कोणतीही शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे। या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अलीकडील काळात श्री सुनील मुथा यांच्यावर दाखल करण्यात आलेली प्रकरणे ही पूर्णतः राजकीय दबावाखाली दाखल करण्यात आली असून त्यांचा वास्तविक सत्याशी कोणताही संबंध नाही। योग्य आणि सखोल चौकशी केल्यास ही सर्व प्रकरणे खोटी व अन्यायकारक असल्याचे स्पष्ट होईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की प्रशासनाने या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहून निष्पक्ष चौकशी करावी तसेच राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आलेली बनावट प्रकरणे तात्काळ मागे घ्यावीत। सुनील मुथाच्या दुकानामध्ये साधारण 1-1.25 महिन्यापूर्वी बॉम्ब शोधण्यासाठी पथक गेलेलं होतं आणि बॉम्ब शोधायला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांचे नंबर लिहून घेतले आणि मग त्या गाड्या मालकांना राजकीय पक्षाच्या कार्यालयातून फोन गेले, त्या ठिकाणी साहेबाच्या ऑफिसातून फोन गेले। PA लोक बोलले तुम्ही मुथांच्या विरोधात गुन्हा दाखल करा म्हणून। एक गुन्हे फिर्यादी देणारा सापडला, त्याच्यावर दबाव आणला आणि पहिला गुन्हा दाखल झाला आणि आता परत एक गुन्ह्याची फिर्याद या ठिकाणी दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे या ठिकाणी। तर या संदर्भामध्ये अशा गुन्ह्यांच्या विरोधात खोटे गुन्हे मुथांवर राजकीय कारणातून दाखल होत आहेत, फक्त प्रकाश चित्ते बरोबर राहतो म्हणून आणि चित्तेंना मदत करतो म्हणून हा गुन्हा या ठिकाणी हे गुन्हे दाखल झालेले आहेत। याचा निषेध करण्यासाठी आणि दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावे, रद्द करावे यासाठीचा हा निवेदन देण्याचा हा मोर्चाचा छोट्याशा मोर्चाचा या ठिकाणी कार्यक्रम होता। सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सर्व धर्मांचे प्रतिनिधी, सर्व जातींचे प्रतिनिधी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि त्यांनी एकमुखाने या ठिकाणी मागणी केलेली आहे की सुनील मुथांवर जे गुन्हे दाखल झाले ते त्वरित मागे घेण्यात यावे, राजकीय सुडातून या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येऊ नये अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली। या ठिकाणी प्रशासनाने जर आपल्या या निवेदनाची दखल घेतली नाही, भावनांची दखल घेतली नाही, पुढील आंदोलनाची दिशा काय असणार आहे? नाही, आता त्यांना सांगितलंय ना आम्ही यापेक्षा जास्त उग्र आंदोलन करू म्हणून, दखल घेतली नाही तर।